आज काय स्पेशल? व्हेज बिर्याणी. चला तर बघूया कशी बनवायची. काय काय टाकणार आहे? बघ, आपल्याला शिमला मिरची, फ्लावर, एक बटाटा आणि हे बीन्स घेतलेले आहेत आणि थोडेफार वाटाणे आहेत ते घेतलेले आहेत. आणि एवढा आपण राईस घेतलेला आहे. आता आपण 3 जण आहोत. हे पाव किलो असेल हा पुलाव राईस आहे. आणि तो आता आपण काय करायचं, सोक करत ठेवायचा. ठीक आहे, तोपर्यंत सोक होते तोपर्यंत आपण भाज्या निवडून घ्यायच्या. ओके. आता हे वरची साल काढून घ्यायची आपल्याला बटाट्याची अशा पद्धतीने. आणि असे कट लावायचे आहेत. जरा मोठेच ठेवायचे आहेत आपल्याला, बिर्याणीमध्ये थोडेसे मोठेच चांगले लागतात ते. हे झालेले आहे बटाटे. तर ही शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरचीमध्ये जे बिया आहेत ना या अशा काढून घ्यायच्या, काढून टाकायच्या. म्हणजे तिखट लागत नाही? नाही नाही, ते बिया तिखट तर नसतातच, तर ते काढून टाकायचे. आणि हे पण असे मोठे मोठे चॉप करायचे. हे बघा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. शिमला मिरची टाकली ना तर मस्त हे स्मेल छान येतो बिर्याणीला. अशा पद्धतीने काढायचे. आता इथे आपल्याला बीन्स घ्यायचे आहेत. हे असे बीन्स घ्यायचे. ते बीन्स पण असे कट करायचे आपल्याला, एवढ्या साईजचे असे. फ्लावर घ्यायचा आहे आपल्याला. फ्लावर पण जरा मोठेच कट लावायचे. तर हे सगळे व्हेजिटेबल्स कट केलेले धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित. फ्लावरसुद्धा असे छोटे छोटे कट्स लावून घेतलेले होते असे. तर हे सगळे आपल्याला मॅरिनेट करायचं. तर आता एका भांड्यामध्ये आपण शिफ्ट करत आहोत हे सगळं. आता पहिलं आपण मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे. गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर आहे. त्यानंतर आहे हळद आणि आलं आणि लसणाची पेस्ट टाकत आहोत याच्यामध्ये. एवढी एक साधारण 1 टेबलस्पून असेल. याच्यामध्ये दही टाकणार आहोत. 1 2 3 4 चमचे दही घेतलेलं आहे. मिरच्या टाकत आहे याच्यामध्ये. ही कोथिंबीर टाकत आहोत याच्यामध्ये एवढी. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळा मसाला लावून घेतलेला आहे. आता हे असंच ठेवूया. आता आपण तांदूळ उकडायला ठेवणार आहोत. आता एवढं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. अजून थोडं पाणी टाकू. मीठ टाकूया. मीठ थोडंसं जास्त टाकायचं कारण की आपण पाणी ओतणार आहोत त्याचं. 2 मिरच्या टाकते आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया आणि लिंबू पिळूया हे असं. त्याच्यानंतर हे खडे मसाले आहेत आपल्याकडे, बघून घ्या तुम्ही. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, इलायची, काळी मिरी, स्टारफूल आणि हे सगळे आपण याच्यामध्ये टाकूया. हे काजूचे काप आहेत माझ्याकडे, ते सुद्धा मी याच्यामध्येच टाकत आहे. त्यानंतर 1 चम्मच तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मी आता याच्यावर झाकण ठेवत आहे. चांगली उकळी येऊन द्यायची याला. आणि उकळी आल्यानंतरच तांदूळ टाकायचे आहेत. आता चांगलं उकळलेलं आहे. अशीच उकळी यायला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकायचे आहे. कमसे कम ह्या तांदळांना ना अर्धा तास तरी आपण भिजवलेला आहे. आणि गॅस ना फुलच ठेवायचा आहे आपल्याला. फुल गॅसवरती चांगलं त्याला गदागदा शिजवून द्यायचं आहे. असं उभं कापायचं आपल्याला. हे काढायचं म्हणजे पाटचं काढायचं. हे म्हणजे कसं कांदा सुटसुटीत होतो. कांदा कापून झालेला आहे. बिर्याणी बनवायची तो टोप ठेवलेला आहे गॅसवरती. आता इथे तेल टाकत आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं.
तुझे घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी तांदूळ शिजलेला आहे. आपल्याला एवढा शिजवायचा आहे, जास्त नाही शिजवायचं आहे. मग आता इथे गॅस बंद करायचा आहे. मी गाळून घेत आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकूया. आता हा कांदा चांगला भाजायचा आपल्याला. मस्तपैकी भाजून घ्यायचं. भाजलेला आहे आपला. आता याच्यामध्येच टोमॅटो टाकायचे. आता याच्यामध्येच आपण हे पनीरचे काप ॲड करणार आहोत. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. आता हे मिक्स करायचं आपल्याला. म्हणजे कसं माहिती आहे, याच्यानं पनीरला सुद्धा वास येतो आणि पनीर सुद्धा भाजले जाते व्यवस्थित असं मस्तपैकी. आता याच्यामध्येच आपण हे मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकायच्या आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि याला थोडंसं ना शिजवून घेऊया आपण. आता उघडून बघूया. बऱ्यापैकी वाफळलेल्या आहेत आपल्या भाज्या ह्या. आता याच्यामध्ये हा आपला राईस ॲड करूया. आता हा सगळा भात टाकलेला आहे आपण याच्यामध्ये. आता याच्यामध्ये हे केसरचं दूध आहे. आता हे याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला असं. आता हे घी टाकायचं आहे थोडंसं, 2 चमचे. कोथिंबीर टाकायची आहे वरण. आणि वरण हे आपल्याला असं पूर्ण कवर असं झाकण ठेवायचं आहे, पूर्ण कवर. आणि त्याच्यावरती काहीतरी जड ठेवायचं. आता मी हे असं ठेवते. आता ह्याला कमी गॅसवरती एक 15 मिनिटं शिजून द्यायचं. बघा किती छान झालेला आहे आपला राईस. बघा सगळे तांदूळ कसे सुट्टे सुट्टे झाले बघा. राईस एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे. भाजी देखील आपली शिजलेली आहे चांगली. बघा स्मेलसुद्धा एकदम मस्त येत आहे. त्याचं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बघा मी आता तुम्हाला प्लेटीत काढून दाखवते. हे रेडी आहे आपला राईस. बघा किती छान दिसतोय. वा मम्मा. रेडी आहे आपली व्हेज बिर्याणी. चल मी तुला दाखवते. हो. वा खूप मस्त झाली आहे मम्मा. सगळ्या भाज्यांची टेस्ट येते. पनीर एकदम उत्तम लागतंय. मस्त झालं. ओके तुला आवडला? हो मला आवडलं. ओके चला बाय बाय. बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.